रामकृष्ण हरी माऊली. आज माझं एक्झाम होतं बघा आणि पेपर छान गेला, सोपा गेला, अभ्यास केला होता. आणि जाता जाता इथे झाडाखाली सावलीला बसलो होतो. फार ऊन होतं पहा, आंब्याच्या झाडाची दाट सावली आहे आणि श्री विठ्ठलांचं नामस्मरण करत मी इथे बसले होते बघा. मी कुठेही काम करताना, अभ्यास करताना मला कधीही असं मनात आलं का मी श्री विठ्ठलांचं सतत नामस्मरण करत असते. आणि देवांचं नाव घेताना श्री विठ्ठलांचं मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला. तो अभंग मला तुमच्या सोबत शेअर करायचा आहे आणि मी तो अभंग म्हणते. अगदी भक्तिभावानं मला तो अभंग आठवला आणि मनापासून मला म्हणायची इच्छा झाली, म्हणून मी हा अभंग म्हणत आहे. आता विसावे देवा तुझ्या नामात, माझे मन रमेना कशातच आता. संसाराचा झाला कंटाळा भारी, तुझविना देवा नाही आधार. संत तुकाराम श्री विठ्ठलांना म्हणतात, हे देवा, आता मला फक्त नावातच शांती मिळते. माझं मन आता संसारात किंवा इतर कोणत्याही गोष्टीत रमायला तयार नाही. या जगातील मोह, दुःख आणि त्रासामुळे मला संसाराचा खूप कंटाळा आला आहे. आता तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही आधार नाही. खूप छान अभंग आहे हा संत तुकाराम महाराजांचा. आणि संत तुकाराम महाराजांनी श्री विठ्ठलांना आपलं सगळं काही मानलं आहे पहा. जर आपण मनापासून श्री विठ्ठलांची भक्ती केली आणि त्यांना आपले आई वडील, आपला भाऊ, आपला मित्र हे सगळं काही मानलं तर ते आपल्याला नक्कीच देतात. श्री विठ्ठल हे पंढरपूरमध्ये आपल्या वारकरी संप्रदायासाठी आणि आपल्या भक्तांसाठी कटेवरती हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उभे आहेत. तर माऊली, दररोजचं आमच्या चॅनलवरती असं भक्तीचं व्हिडिओ, असा अभंग संत तुकाराम महाराजांचा असतील, संत नामदेव महाराजांचा असतील, भक्तीचा महामार्ग आहे आमचा हा. या भक्तीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. दररोजचं श्री विठ्ठलांचं मंदिर, पंढरपूर आपलं, श्री रखुमाई, श्री विठ्ठल, पुंडलिक महाराजांचं मंदिर याविषयीची नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. झालं बघा, आम्ही झाडाखाली बसलो होतो. हे माझं एक्झामचं हॉल तिकीट आहे, हे माझं परीक्षेचं सामान आहे. हे आमची चिव बघा आंब्याच्या झाडावरती बसले पहा. दररोज माझ्यासोबत इथे एक्झामला ती. विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे पहा माझी चिव. आणि इथं हायवेच्या कडेलाच हे आंब्याचं झाड आहे बघा. आणि याच्या झाडाच्या सावलीला आम्ही दररोज बसतो. आणि माझे जेव्हा एक्झाम होते आणि उन्हामध्ये आम्ही रस्त्याने जात होतो तेव्हा या झाडाने आमची खूप मदत केली. आम्ही या झाडाखाली दररोज बसतोय पहा. खूप मोठा हायवे आहे, पाहू शकताय तुम्ही. हायवे खूप मोठा आहे इकडे पहा. आणि त्याच्या कडेला हे आंब्याचं झाड आहे. वाहनांची गर्दी काही फारशी नाहीये उन्हामुळे. आणि आम्ही तसंच पुढे जाणार होतो, पण ऊन फार होतं आणि चिव पण आमच्या सोबत होती, म्हणून आम्ही झाडाचा आधार घेतला आणि झाडाच्या सावलीला बसलो. बसता बसता विठ्ठलांचं नामस्मरण झालं. तुमच्या सोबत संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणला. खूप मनाला प्रसन्न वाटलं. माऊली, असंच भक्तीचा मार्ग तुम्ही देखील स्वीकारा, कारण विठ्ठलांना आणि श्रीकृष्णांना शरण गेल्याशिवाय जगण्याचं सार्थक होतच नाही आणि जगण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतच नाही. श्री विठ्ठल आणि रखुमाई यांचं दररोजचं नित्य पूजा दर्शन हे आपल्या चॅनलवरती येत असतं पहा. आणि दुपारची पूजा देखील आपल्या चॅनलवर येत असते. तर माऊली, तिथे जाऊन नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या पंढरीचा पांडुरंग या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.